हो सर. ओके, चला फर्स्ट बघा ट्रान्झॅक्शन काय ते समजून घ्यायचं आणि जनरल एंट्री करायचा. विशाल कमेन्स बिझनेस विथ कॅश. कॅश बिझनेस मध्ये आली, बिझनेसची असेट वाढली, बरोबर ना. फर्निचर 60,000, फर्निचर सुद्धा असेट आहे. फर्निचर बिझनेस मध्ये आलं 60,000चं आणि बिल्डिंग 1,00,000. या तीनही असेट काय झाल्या, क्रिएट झाल्या, बरोबर. सगळ्या असेट वाढल्या. असेट वाढले की असेटला काय करतो, डेबिट क्रेडिट डेबिट. डेबिट. म्हणजे एंट्री काय करणार, कॅश अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट, अजून बिल्डिंग अकाउंट बिल्डिंग डेबिट अकाउंट डेबिट. टू क्रेडिट कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट. बरोबर. कशाला क्रेडिट देणार, कॅपिटलला क्रेडिट देणार. म्हणजे कॅपिटल. हो, म्हणजे थोडक्यात काय होणार आहे लक्षात घ्या की बिझनेस मध्ये असेट वाढणार, असेट वाढली की असेटला डेबिट. आणि ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस, ओनरने बिझनेस साठी काय काय दिलं त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल म्हणतो. त्याला काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो ना. कॅपिटल. हा हो. मग मला सांगा आता, ओनरचं कॉन्ट्रीब्युशन काय बघा, कॅश 90,000 रुपयाची, फर्निचर 60,000 रुपयाचे आणि कॅपिटल 1,00,000 रुपयाचं. 90 आणि 60 1,50,000 आणि 2,50,000 रुपयाचं कॅपिटल असणार आहे. म्हणजे एंट्री मध्ये बघा त्यांनी तेच सांगितलेलं आहे. एकच मिनिट, ही ना मला लाईट गेल्यामुळे पुढची स्क्रीन दिसत नाही. बघा काय, कॅश अकाउंट डेबिट एंट्री काय होते, फर्निचर अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल किती, 2,50,000. ही झालं पहिलं ट्रान्झॅक्शन आपण समजून घेतलं. दुसऱ्या ट्रान्झॅक्शन कडे पहा. दुसरं ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितले त्यांनी की परचेस मोटर कार फ्रॉम होंडा कंपनी बाय चेक ₹55,000 ऍट जीएसटी 18%. जीएसटी 18% होंडा कार परचेस केलेली आहे आणि किती रुपयाची ती, 55,000 रुपयाची. बिझनेस मध्ये कार आली. आता ही परचेस केलेली प्रायव्हेट यूज साठी सांगितले का त्यांनी, तसं काय काही सांगितलेलं नाही. म्हणजे थोडक्यात आपण समजायचं की बिझनेस साठी. आणि होंडा कार आपली काय असेट आहे, लॅबिलिटी आहे, असेट बिझनेस मध्ये आली. असेट काय करणार, डेबिट का क्रेडिट, आली म्हणजे वाढली, डेबिट. आणि पैसे चेक थ्रो दिले, चेक थ्रो म्हणजे बँक थ्रो दिले, बँक मधनं बँक बॅलन्स कमी होणार, बँक कमी होणार, बँक कमी झाली की बँकला डेबिट का क्रेडिट, क्रेडिट. आणि हा जीएसटी सुद्धा पेड करावा लागणार आहे. जीएसटी आपल्या दृष्टिकोनातून लॉस किंवा एक्सपेन्सेस आहे आणि ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिट क्रेडिट, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिट. म्हणजे एक्सपेन्सेसचा बॅलन्स डेबिट असतो त्याला डेबिट देणार. म्हणून आपण एंट्री काय करणार पहा, मोटर कार अकाउंट डेबिट. आता ह्याच्यात परचेस केले म्हणल्यावर सीजीएसटी, जीएसटी, हा, इनपुट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, अशा पद्धतीची एंट्री होईल. आणि तीच एंट्री या ठिकाणी सांगितली बघा त्यांनी. कुठे गेलो, बघा एंट्री काय सांगितली त्यांनी, मोटर कार अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी. आता 5 किती टक्के सांगितलं त्यांनी, 18% ना, 18. हो. मग तो 18%च्या निम्मा म्हणजे 9% काढला, तो 4,950 येईल. इनपुट एसजीएसटी तो सुद्धा तेवढाच 4,950. टू बँकेतनं पैसे टोटल, या सगळ्याची टोटल केली, टोटल पैसे गेले 64,900. अशा पद्धतीची एंट्री. बिझनेस मध्ये मोटर कार आली, असेट वाढली म्हणून असेटला दिलं डेबिट. एक्सपेन्सेस झाला, जीएसटी भरावा लागला, त्यातला सीजीएसटी आणि एसजीएसटी असे 2 जीएसटी भरावे लागले. दोन्ही खर्च आहेत, खर्च वाढले म्हणून खर्चाला दिलं डेबिट. आणि आपली बँकेमधनं पैसे गेले चेक थ्रू, बँक आपली असेट आहे, असेट कमी झाली, असेट कमी झाले का असेटला काय करतो, क्रेडिट का डेबिट, क्रेडिट करतो. व्हेरी गुड. अशा पद्धतीने ही एंट्री झालेली आहे. समजली का सर्वांना? हो सर. चला पुढे जाऊया. एकच मिनिट, एकच मिनिट.
चला आवाज येतोय ना? हो हो सर. सर. हो सर. ओके चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे जाऊया. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय नंबर 5 तारखेचं पहा. 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन असेल की पेड इन्शुरन्स ऑफ द अबो कार ₹3000 टू युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. बघा इन्शुरन्स पेड केला ₹3000. काय एक्सपेन्सेस आहे, लॉस आहे, इन्कम आहे, लायबिलिटी आहे? Expenses. एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस झाला की एक्सपेन्सेसला काय करतो? डेबिट क्रेडिट Debit. डेबिट. डेबिट. आणि पेड केल्यामुळे आपल्याकडून कॅश जाणार आहे, कॅश आपली कमी होणार आहे, असेट कमी होणार आहे. असेटला काय करणार? क्रेडिट. Credit. क्रेडिट. क्रेडिट. म्हणजे एंट्री काय होईल? Insurance account debit इन्शुरन्स to अकाउंट cash. डेबिट टू कॅश कॅश अकाउंट. अकाउंट. हो इन्शुरन्स आपण युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला पेड करणार आहे. त्या कंपनीचं नाव लिहावं लागेल आपल्याला. नाही, नाव लिहायची गरजच नाही. इन्शुरन्स डायरेक्ट इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू कॅश ₹3000. विषय संपला. पुढची एंट्री बघायची का? हो सर. हा हो सर. पेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाला ₹40,000 पेड केले. पेड केल्यामुळे आपली कॅश गेली, कॅश कमी झाली. कॅश कमी झाली, असेट कमी झाली. काय करतो? डेबिट क्रेडिट. Credit. क्रेडिट. बँकेत Credit. पैसे आले. बँक सुद्धा आपली असेट आहे का लायबिलिटी आहे? ऍसेट. असेट वाढली. असेटला काय करणार? Debit. डेबिट. डेबिट. म्हणजे एंट्री काय Debit. होईल? एंट्री काय होईल? State Bank of India account debit to cash account. व्हेरी गुड. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि तीच आपण केलेली या ठिकाणी पहा. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ही झाली या ट्रान्झॅक्शनची एंट्री. नॅरेशन काय? बिंग कॅश डिपॉझिट इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया. नंबर 12 तारीख म्हणजे 12 तारखेचं बघा. पेड फॉर सॅलरी ₹10,000. सॅलरी पेड केली. सॅलरी इज युअर एक्सपेन्सेस. बरोबर ना? हो सर. हो सर. अँड रेंट सुद्धा काय आहे? Expense. एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस क्रिएट झाला म्हणजे इन्क्रीज झाला. इन्क्रीज झाला की एक्सपेन्सेसला काय करतो? Debit. डेबिट. डेबिट. म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट 10,000, रेंट अकाउंट डेबिट 3,000 आणि हे सगळे एक्सपेन्सेस 3,000. आपल्याला पेड करावे लागणार आहेत. पेड केल्यामुळे आपल्याकडून कॅश जाणार आहे. कॅशला काय करणार? Credit. क्रेडिट. क्रेडिट. म्हणून जनरल एंट्री मध्ये 2 काय म्हणणार? कॅश अकाउंट. कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट. पहा जनरल एंट्री सॅलरी अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट 10,3 आणि 2 कॅश 30,000 बिंग पेड फॉर रेंट अँड सॅलरी किंवा बिंग सॅलरी अँड रेंट पेड असं म्हटलं तरी चालतंय. समजली एंट्री सर्वांना? हो सर. ओके नेक्स्ट पहा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिले त्यांनी की ब्रॉड गुड्स फ्रॉम राजेश. राजेश कडून गुड्स परचेस केलेला आहे 80,000 ₹80,000. आता माल कितीचा परचेस केला आधी ते पहा. गुड्स 80,000 चा परचेस केलेला आहे. पेड हिम 1/4. 1/4 म्हणजे इन पर्सेंटेज किती? कोण सांगू शकते का? पर्सेंटेज मध्ये 1/4 25%. म्हणजे किती टक्के? 25%. हे तुम्ही लक्षात ठेवा बरं का, पाठ करा. 25%. 1/4 म्हणजे 25%. 1/2 म्हणजे किती? अर्ध म्हणजे किती? 50%. 100च्या 50%. बरोबर. 1/3 म्हणजे किती टक्के? 75%. हे ह्या 75. कन्सेप्ट हा बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. कारण की आता हे 1/3 म्हटलं तुम्ही काय करणार? 80,000 गुणुले 1/4. मग 4 एके 4, 4 दुने 8, राहिले 20,000. बरोबर. तुम्ही डायरेक्ट आधी फिगर काय सोपी फिगर होती म्हणजे ऑड फिगर वगैरे नव्हती, त्यामुळे आपल्याला 20,000 रुपये लगेच काढता आले. जर असं जर नसेल तर ऑड फिगर असेल तर मग 1/4 काढणं अवघड होऊन जातं. त्यासाठी इन पर्सेंटेज मध्ये माहित असणं सुद्धा गरजेचं आहे. आता मला सांगा 1/4 अमाऊंट इन कॅश इमिडिएटली म्हणजे पेड केली त्यांनी किती? 25% कॅश म्हणजे 1/4 म्हणजे 80,000च्या 1/4 किती इमिडिएटली पेड केले असतील त्यांनी? लगेच 20,000. 20,000 पेड केले. म्हणजे राहिलेत किती पेड करायचे? 60,000. 60,000. 60,000. म्हणजे हा जो परचेस आहे 80,000चा त्यातले 20,000 कॅश परचेस आहे आणि 60,000 जो आहे तो काय? क्रेडिट परचेस. तो काय? क्रेडिट परचेस. आता परचेस आला, परचेस केलं बरोबर.
परचेस अकाउंट डेबिट किती लिहिणार आपण? गुड्स आला आपल्याकडे, एक्सपेन्सेस झाला आपला. परचेस 80,000. आपले 80,000. 80,000 बरोबर. आपल्याकडून कॅश जाणार आहे किती हजार रुपये? 20,000. कॅश गेली, ऍसेट कमी झाली. ऍसेटला काय करणार? क्रेडिट. Credit. ओके, क्रेडिट करणार म्हणून काय म्हणणार? टू कॅश अकाउंट 20,000. टू कॅश अकाउंट किती? 20,000. आणि 60,000 रुपये पहा, 60,000 रुपये क्रेडिट सेल्स आहेत. क्रेडिट सेल्सला आपण काय म्हणतो? आपलं क्रेडिट सेल्सच म्हणतो, क्रेडिट परचेस. क्रेडिट परचेस ज्यांना आपण करतो त्यांना आपली एक लॅबिलिटी क्रिएट होते. लॅबिलिटीला नाव काय देतो? क्रेडिटर. क्रेडिटर्स. Creditor. बरोबर. आता हा क्रेडिटर ज्याच्याकडून परचेस केले तो क्रेडिटर असणार. कोणाकडून परचेस केलंय? राजेश. राजेश. म्हणजे राजेश. आपल्याला राजेशचं नाव लिहावं लागेल. राजेश आपली ऍक्च्युअली मध्ये काय, त्याला पैसे देणं आहे. देणे म्हणजे लॅबिलिटी, आणि लॅबिलिटी क्रिएट झाली म्हणजे लॅबिलिटी वाढली तर लॅबिलिटीला काय करतो? डेबिट क्रेडिट क्रेडिट. क्रेडिट करतो. म्हणून एंट्री काय होईल बघा? परचेस अकाउंट डेबिट 80,000, टू कॅश 20,000, टू राजेश 60,000. टू राजेश 60,000. आणि तीच एंट्री या ठिकाणी केली बघा. परचेस अकाउंट डेबिट 80,000. आता टू कॅश म्हणण्याऐवजी राजेश त्यांनी नादू घेतले. टू राजेश अकाउंट 60,000, टू कॅश अकाउंट 20,000. आणि नॅरेशन केलेले बिंग परचेस गुड्स फ्रॉम राजेश ऑन क्रेडिट अँड 1/4 अमाऊंट पेड इन कॅश किंवा पेड इमिडिएटली. समजली का ट्रान्झॅक्शन कसं केलं आणि कशा एंट्री केल्या? हो सर. हो सर. त्याच्यानंतर कॅश सेल्स आहे. कॅश सेल्स केलाय कॅश मध्ये. कॅश आपल्याकडे लगेच इमिडिएटली आलेली असणार आहे. कॅश आली, कॅश अकाउंट इन्क्रीज होणार, असेट इन्क्रीज होणार. असेट इन्क्रीज झाली की डेबिट का क्रेडिट? डेबिट. Debit. डेबिट. किती थाउजंड? 60,000 ऍट 60. 5% जीएसटी. 6,000वर 5% जीएसटी काढला तर 6,000वर 10%, 6,000 येतो. 60,000वर 10%, 6,000, 5% 3,000. बरोबर ना? 3,000. हो. आता हा 5% जीएसटी आपल्याला काय करावं लागलेलं, काय झालेलं आपल्याला भेटलेलं आहे. म्हणजे आपला हा काय इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? सेल्स वर भेटतो इन्कम. 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 आणि Income. इन्कम क्रिएट झाला की इन्कमला काय देतो? डेबिट क्रेडिट क्रेडिट. क्रेडिट. म्हणजे पहा, आपल्याकडून काय येणार? आपल्याकडे कॅश येणार आहे. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स आणि इन्कम. टू सेल्स सेल्स अकाउंट. आणि टू जीएसटी. आता जीएसटी ला आउटपुट जीएसटी, आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एसजीएसटी अशा दोन भागात डिवाइड करावं लागेल. 3,000चे 1,500 भाग करावे लागतील. तर ते कसं केलंय पहा बघा. परचेस झालं आपलं. एकच मिनिट. या ठिकाणी दिसेल कॅश अकाउंट डेबिट. कॅश सेल्स आहे. आता हा किती झाला? तर तो 63 झाला. ह्याच्यात 63 का झाला? कारण की आपण 60,000चा कॅश सेल्स केला आणि त्याच्यावर 5% जीएसटी 3,000. असे टोटल किती भेटले आपल्याला कॅश मध्ये? 63,000. 63,000. 63,000. टू सेल्स. सेल्स ऍक्च्युअली होता कितीचा? 60,000 रुपयाचा. तो 60,000 रुपये लिहिला. टू आउटपुट सीजीएसटी 1,500 आणि टू आउटपुट एसजीएसटी 1,500. अशा पद्धतीचे हे ट्रान्झॅक्शन असणार आहे. समजलं का सर्वांना? हो सर. ओके. नेक्स्ट पहा. 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. रिसिव्ड रेंट. रेंट तुम्हाला भेटले. रिसिव्ड झालं म्हणजे आपला रेंट इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? इन्कम. 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 किती रुपये? 1,000 रुपये इन्कम तुम्हाला भेटला. अँड 1,000. कमिशन. कमिशन सुद्धा भेटलेले 4,000. हे दोन्ही इन्कम आहे. इन्कम जनरेट झाले म्हणजे इन्कम इन्क्रीज झाला इन्कम की त्याला डेबिट करतो का क्रेडिट? क्रेडिट. क्रेडिट होतं. बरोबर. मग आपण आता हे सगळं भेटलं कशामध्ये भेटले? आपल्याला कॅश मध्ये भेटले. कॅश मध्ये भेटलं म्हणल्यावर कॅश आपली वाढलेली असणार. असेट इन्क्रीज झाली, कॅश इन्क्रीज झाली म्हणजे मग काय करणार या कॅशला? डेबिट. डेबिट. डेबिट करणार. म्हणजे एंट्री काय होईल? कोण सांगते? रेंट कॅश अकाउंट डेबिट. अकाउंट डेबिट. कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश. कॅश अकाउंट डेबिट 5,000 टू रेंट अकाउंट 1,000 टू कमिशन अकाउंट 4,000. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अगदी बरोबर. चाचर तू उलटी सांगितली. एंट्री उलटी केली तू. इन्कम एंट्री झाली सर. हा इन्कम आहे म्हटल्यानंतर इन्कमला आपण क्रेडिट देतो. तू त्याला डेबिट दिलं.
एकच मिनिट, तुम्हाला एंट्री पण दिसेल या ठिकाणी. बघा काय एंट्री होणार आहे. कॅश अकाउंट डेबिट, इन्कम क्रिएट झाला, इन्कमला क्रेडिट देतो, टू रेंट अकाउंट, टू कमिशन अकाउंट. याच ठिकाणी हे जे एक्सपेन्सेस असते तर याच्या उलट म्हणजे वाईस वर्सा एंट्री केली असते आपण. ओके, समजली का सर्वांनी एंट्री? हो सर. चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. 25th डेटचं. पेड फॉर टेलिफोन चार्जेस 1500. टेलिफोन चार्जेस पेड केले म्हणजे आपल्याकडून कॅश गेली 1500, असेट कमी झाली. कॅश गेली म्हणजे असेट कमी झाली, असेट कमी झाली की डेबिट करतो का क्रेडिट? क्रेडिट. क्रेडिट. आणि Credit. टेलिफोन चार्जेस इज युअर एक्सपेन्सेस, इन्कम, लॅबिलिटी, असेट. एक्सपेन्सेस. Expenses. एक्सपेन्सेस जनरेट Expenses. झाला म्हणजे क्रिएट झाला, क्रिएट झाला म्हणजे इन्क्रीज झाला, त्याला देणार डेबिट. म्हणजे एंट्री काय होईल? टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट Debit 1500 to cash account. व्हेरी गुड. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 1500 टू कॅश अकाउंट. संपला विषय. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. इनवाइस गुड्स टू कटरीना फॉर कॅश ₹75,000 at 5% GST. 5% GST ने गुड्स इनवाइस केला. इनवाइस केला म्हणजे काय केला? परचेस का सेल्स? सेल्स केला. काय केला? इनवाइस केला म्हणजे काय केला? सेल केला. सेल केला म्हणजे सेल आपला इन्कम आहे, बरोबर? हो. इन्कम. मग इन्कम आपला जनरेट झाला, इन्कम वाढला, इन्कम वाढला की डेबिट करतो का क्रेडिट इन्कमला? क्रेडिट. क्रेडिट. Credit. किती 75,000 रुपयाचं क्रेडिट करणार आपण. याच्यासोबत जीएसटी सुद्धा आपल्याला भेटणार आहे. भेटणार आहे हा 5% जीएसटी. हा आपला इन्कम आहे का एक्सपेन्सेस भेटणार आहे म्हटल्यानंतर? इन्कम. इन्कम. बरोबर, भेटणार. हा इन्कम आपला जनरेट झाला म्हणजे भेटणार. इन्कम झाला की त्याला करतो क्रेडिट. मग आता याच्या दोन्ही भागात आपण वर्गीकरण करतो. काय? इनपुट सीजीएसटी, सॉरी आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एसजीएसटी. 5% काढावं लागेल 75,000वर. आणि हे सगळं कसं शिकवायचं सांग बरं? तर हा कॅश सेल्स आहे, त्यामुळे आपली कॅश काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे, म्हणजे कॅश वाढणार आहे. कॅश वाढली तर डेबिट करायचं क्रेडिट? डेबिट. Debit. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट टू जीएसटी. जीएसटी ला 2 भागामध्ये डिवाइड करणार. एंट्री काय होईल पहा. कॅश अकाउंट डेबिट 78,750. हे कसे आले 78,750? तर त्याच्यामध्ये इन्क्लूड जीएसटी आहे. टू सेल्स, सेल्स आहे 75,000. टू आउटपुट सीजीएसटी 2.5% 1,875. and then last to SGST 1,875 2.5%. अशा पद्धतीची एंट्री असते रे. अशा पद्धतीची आपण बऱ्याच एंट्री बघितल्यात, त्यामुळे समजलं का? हो सर. हो सर. ओके, देन आफ्टर नेक्स्ट बघूया. नंबर लास्ट. सुनीता brought goods from us ₹75,000 5% जीएसटी. सुनीताने ब्रॉट म्हणजे काय? परचेस का सेल्स? Purchase. परचेस. व्हेरी गुड. आता हा गुड्स परचेस केलेला आहे. सॉरी, गुड्स परचेस आहे का सेल्स असेल सांगा बरं? ब्रॉट म्हणजे Sales. तर हा सेल्स आहे. किती बघा? 45,000 रुपयाचा 5%. आणि याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन डेबिट क्रेडिट काही नाही, परंतु ज्याला विकलाय त्याचं नाव दिले, म्हणजे ट्रान्झॅक्शन क्रेडिट असेल का डेबिट? Credit. क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट. सेल्स आपला इन्कम आहे, सेल्स झाला, सेल्स इन्कम आहे म्हटलं डेबिट देणार का क्रेडिट सेल्सला? क्रेडिट. क्रेडिट. आणि त्याच्यासोबत जीएसटी भेटणार आहे, तो सुद्धा इन्कम आहे, त्याला सुद्धा क्रेडिट देणार. आणि ज्याला आपण माल विकलेला आहे त्याच्याकडून आपल्याला पैसे येतात आणि ज्याच्याकडून पैसे येणार असतो त्याला डेटर्स म्हणतो का क्रेडिटर्स? Debtors.
Debtors. डेटर्स म्हणजे असेट जनरेट होणारे. सुनीता आपली असेट आहे, तिला देणार डेबिट. म्हणून एंट्री काय होईल पहा. एंट्री होणार आहे, एकच मिनिट दाखवतो बघा. सुनीता अकाउंट डेबिट 47,250 47,250 ही अमाऊंट इन्क्लूड जीएसटी आहे. टू सेल्स अकाउंट 75,000. टू आउटपुट CGST 1,125. टू आउटपुट SGST 1,125. अशा पद्धतीची ही एंट्री होणार आहे. समजली का सर्वांना? हो सर. ओके. नंबर लास्ट ट्रान्झॅक्शन. पेड फॉर प्रिंटिंग ₹17,000 बाय डेबिट कार्ड ऑफ SBI. बघा, पेड केलेत डेबिट कार्ड. डेबिट कार्ड म्हणजे बँकेतनं पैसे जाणार आहेत, बरोबर ना? हो, बँक अकाउंट. बँक अकाउंट कमी होणार, बँक बॅलन्स कमी झाला, असेट कमी झाली. डेबिट करणार क्रेडिट. 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 आणि 17,000 रुपये जे आहे ते आपल्याकडून बँके थ्रू जाणार आहे. पण आता हा प्रिंटिंग जो आहे तो आपला एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे? Expenses. एक्सपेन्सेस जनरेट झाला, एक्सपेन्सेसला डेबिट करणार क्रेडिट. Debit. डेबिट म्हणजे प्रिंटिंग अकाउंट डेबिट टू ज्या बँकेचं कार्ड आहे त्या बँकेला आपण क्रेडिट देणार. बघा, कोणत्या बँकेचं कार्ड आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI. म्हणून एंट्री मध्ये येणार प्रिंटिंग अकाउंट डेबिट 17,000 टू स्टेट बँक ऑफ इंडिया 17,500. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरला बघू. दुसरी एक गोष्ट अशी मला विचारायची की तुमच्या 11वीच्या परीक्षा कधी होणार आहे का होणारच नाहीत? होणारच नाही सर. होणारच नाहीत, त्यामुळेच अटेंडन्स कमी झालेला आहे. 12वीचे क्लास सुरू झाले का तुमचे? नाही सर अजून. आपण करायचे का सुरू? हो सर. हो सर. बर, आपण एक 15-20 दिवस फक्त वेट करा. माझं सगळं काम होतो पर्यंत मग आपण क्लासेस सुरू करूया 12वीच्या. पण 12वीचे हो सर. क्लासेस 12वीचे क्लासेस रेग्युलर होतात, त्याला कधी सुट्टी नसते. आणि दुसरी गोष्ट 12वीचे क्लास सर्वांनी सिन्सिअरली करायचे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुमचे जेवढे फ्रेंड असतील 12वीसाठी ज्यांना इच्छुक आहेत त्यांना जॉईन करायला सांगायचं 12वीच्या क्लाससाठी. हो सर. ओके, चालतं. फक्त 12वीचे क्लासेस फ्री नसतील एवढं आहे. माझा रिपोर्ट आहे का इन कार्ड शिपट मला नाही. चला थांबायचं का आपण आज? हो सर.